क्लास 7th चॅप्टर नंबर 11 सर्कल. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट नंबर 43 सुरू करायच्या आधी आपण थोडं काय बेसिक समजून घेऊया काय होतं. तर आपला नेक्स्ट टॉपिक काय, तर आर्क ऑफ दी सर्कल म्हटलेला आहे. आर्क म्हणजे काय होते आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, तर आर्क म्हणजे काय होते बघूया. त्याआधी आपल्याला काय काय दिलेलं आहे. कॉर्ड ए बी डिवाइड दी सर्कल अलॉंग साइड इन टू दी 2 पार्ट्स. ऑफ दोज आर दी आर्क ए एक्स बी इज अ स्मॉलर अँड डी इज कॉल्ड ॲज अ मेजर आर्क. काय म्हटलेलं आहे बघा, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक सर्कल ड्रॉ करून दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला, ए एक्स बी काय दिलेलं आहे, हा एक ए एक्स आणि बी आहे. ठीक आहे, तर हा जो आपला हाफ सर्कल, थोडा हाफपेक्षा पण हाफ म्हणू शकतो आपण. ठीक आहे, जो इथे हा सर्कल बनलेला आहे आपला. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, तर मेजर आर्क म्हणतो. काय म्हणतो, तर हा जो आपला ए एक्स बी बनलेला आहे याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो मायनर आर्क म्हणतो. ठीक आहे, नंतर काय म्हटलं बघूया, आर्क ए वाय बी इज द बिगर अँड आर कॉल्ड ॲज अ मेजर आर्क. बघा, हा ए वाय बी हा जो आपला मोठा राऊंड आहे याच्यातला बाकी आहे, तर कोणता झाला आहे तो झालेला आहे आपला मेजर आर्क. आणि ए एक्स बी काय झालेला आहे, हा स्मॉल आहे. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, मायनर आर्क. स्मॉल म्हणजे मायनर आर्क. ओके, आणि बिग म्हणजे कोणता झाला, तर हा झाला मेजर आर्क. जो मोठा सर्कल आहे आपला त्याला म्हटलं आपण मेजर आर्क, आणि स्मॉल सर्कलला आपण म्हटलं आहे मायनर आर्क. ठीक आहे, मायनर आर्क ए एक्स बी इज कॉल्ड ॲज अ एक्सप्रेस ॲज ए बी. काय म्हटलेलं आहे, मायनर आर्क जो आपला छोटावाला सर्कल आहे त्याला काय म्हटलं आहे, तर ए बी म्हटलेलं आहे. ओके, नंतर काय म्हटलं, इफ अ 2 आर्क ऑफ द सर्कल हॅव द कॉमन एंड पॉईंट द आर्क मेक अ 1 कम्प्लीट सर्कल. काय म्हटलं आहे, कॉमन एंड पॉईंट असतात त्याला. एक सर्कल दिलेला आहे आणि सेंटरमधून जी लाईन गेलेली आहे त्याच्या बिलकुल सर्कलच्या सेंटरमधून. ठीक आहे, ज्याचा कॉमन एंड पॉईंट आहे दोन्ही, याला काय म्हणतो, त्याला कम्प्लीट, त्याला काय म्हणू आपण, त्याला करस्पॉन्डिंग आर्क. अँड वेअर ए वाय बी अँड आर्क ए एक्स बी. ए वाय बी बघा याच्यात काय दिलेलं तर आपल्याला ए वाय बी आणि ए एक्स बी दिलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे, म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क. काय म्हटलं आहे त्याला, म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क, कारण की हे कशात, तर एका सर्कलमध्ये दिले आहेत आपल्याला. नंतर बघूया, इन द फिगर अलॉंग साईड कॉर्ड आर टी. नेक्स्ट आहे आपला हवाला, कॉर्ड आर टी इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. बघा, डायमीटर कशाला म्हणतो आपण, तर जो सेंटर सर्कल असतो आपला. ठीक आहे, सर्कलच्या एकदम सेंटरमधून जी लाईन पास होते. ठीक आहे, जेणेकरून सर्कलचे सेम 2 पार्ट्स पडतात. ओके, तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण डायमीटर. काय म्हणतो त्याला, डायमीटर. अँड गिव्ह राईज अ 2 इक्वल पार्ट आर कॉल्ड ॲज, काय म्हटलं, तर दुसरं नाव काय तर सेमी सर्कल म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. यालाच काय म्हणतात, तर सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. जे एखाद्या सर्कलला सेम इक्वल पार्टमध्ये जर डिवाईड करत असाल तर त्याला काय म्हणतात, तर सेमी सर्क्युलर आर्क असे म्हणतात. ठीक आहे, नंतर बघा सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ दी आर्क म्हटलेलं आहे. बघूया काय म्हटलं, तर इन द फिगर ओ इज द व्हर्टेक्स ऑफ दी ए ओ बी. काय म्हटलेलं आहे, ओ जो आहे आपल्या ह्या सर्कलमधला, तर ओ काय आपला, त्याला म्हणतो आपण व्हर्टेक्स. तो आहे आपला मध्यबिंदू, सेंटर पॉईंट. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, सेंट्रल अँगल म्हणतो. इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल अँगल, ज्यातूनच आपण 2 अँगल पास केलेले आहे. ठीक आहे, तर ते काय झालं आपला, तो झाला आपला व्हर्टेक्स. नंतर काय म्हटलं आहे, अँगल ए ओ बी द फिगर द सेंटर अँगल करस्पॉन्डिंग आर्क ॲज ए झेड बी अँड द मेजर ऑफ दी अँगल ॲट द सेंटर बाय अँड आर्क इज टेकन टू बी अ मेजर ऑफ दी आर्क. काय म्हटलेलं बघा, इथं जो आपल्याला काय दिलेला आहे, ए ओ बी दिलेला आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, ए झेड बी काय दिलेलं आहे आपला, तर हा झाला आपला ए झेड बी दिलेला आहे. त्याला काय म्हणतो, मेजर ऑफ दी आर्क म्हटलेलं आहे. काय केलं आपण, त्याच्यात एक अँगल पास केलेला आहे. ओ जो आहे आपला तो आहे व्हर्टेक्स आहे. ठीक आहे, नंतर बघूया द मेजर ऑफ द मायनर आर्क. मायनर आर्कला कसं मेजर करतो आपण, इन द फिगर अलॉंग साईड द मेजर ऑफ अँगल ए ओ क्यू. काय आहे, तर मेजर अँगल ए ओ आणि क्यू किती डिग्रीचा दिला आपल्याला, तो 70 डिग्रीचा दिलेला आहे. ठीक आहे, आणि मेजर ऑफ दी मायनर आर्क किती आहे, तर ए वाय बी दिलेला आहे. मेजर ऑफ दी मायनर आर्क किती आहे, तर ए वाय क्यू दिलेला आहे. तर तो किती डिग्रीचा आपला, तर 70 डिग्रीचा आहे. इट इज रिटर्न ॲज किती लिहितो, मेजर आर्क. ओके, तर किती, ए वाय क्यू इज इक्वल टू 70 डिग्री. द मेजर ऑफ दी मेजर आर्क किती दिलेलं आहे आपल्याला, तर मेजर ऑफ दी मेजर आर्क किती आहे, तर आपल्याला माहिती आहे पूर्ण सर्कल किती डिग्रीचा राहतो, तर 360 डिग्रीचा. ओके, तर आपण त्यातून काय केलेलं आहे, तर ए वाय बी मायनस केलेलं आहे. काय केलं आहे, ए वाय क्यू मायनस केला आहे, म्हणजे किती येतात आहे, 360 मायनस किती केलं आपण, तर 17. तर आपला आन्सर किती येते तिथं, 290 डिग्री. ठीक आहे, तर बघूया क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आपल्याला.
क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं, चूज दी करेक्ट ऑप्शन म्हटलं. इफ अँड आर्क ए एक्स बी अँड आर्क ए वाय बी, तर ए एक्स बी आणि ए वाय बी करस्पॉन्डिंग आर्क म्हटलेलं आहे आणि मेजर आर्क ए एक्स बी कितीचा आहे तर 120 डिग्रीचा दिलेला आहे. देन मेजर अँगल ए वाय बी कितीचा असेल, जर आपल्याला 120 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आपल्याला माहिती आहे आणि आपला कंप्लीट अँगल किती जर आहे तर तो 360, तर मग काय सिम्पली करावं लागेल आपल्याला. तर किती येणार आहे आपलं 120 मायनस केलं तर किती आन्सर येते तर 214. एकदम इझिली आन्सर येते. तर आपण याला काय करणार आहे बघून घ्या कसं सॉल्व करायचं. मेजर आर्क किती आहे आपला 360 डिग्रीचा आहे, मायनस काय करस्पॉन्डिंग मेजर आर्क किती डिग्रीचा राहतो तो जो आपल्याला दिला आहे तो, तर काय मेजर आर्क ए वाय बी किती आहे इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर आर्क किती ए एक्स बी किती येणार आहे हा आपला 360 डिग्री मायनस 120 डिग्री मायनस केलं तर किती आन्सर येते आपलं, तर ते येते 214. ओके, किती येते 214 आन्सर येते. सेकंड बघूया. बघा काय म्हटलं सेकंडमध्ये, सेकंड बघूया. सम आर्क show in the circle and the center is O and write the name of the major arc, minor arc and the semicircular arc. काय दिलेलं आहे आपल्याला, ही जी डायग्राम दिली आहे यात काय दिलं आपल्याला मेजर आर्क, मायनर आर्क आणि सेमी सर्कल आर्कचे आपल्याला काय सांगायचे की कोणकोणते आहेत म्हणून. ओके, तर फर्स्ट आपण काय केलेलं आहे एक टेबल ड्रॉ करून घेतलेलं आहे, त्यात आपण मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्कल आर्क, ठीक आहे 3 ऑप्शन लिहून घेतलेले आहेत. फर्स्टली आपण बघूया मायनर आर्क कोणकोणते होतात, तर आर्क क्यू एक्स पी कसा होतो बघा, क्यू एक्स आणि पी. मायनर म्हणजे काय तर आपल्याला जो छोटा होईल, ठीक आहे, जो छोटा आपला सर्कलच्या आतमध्ये जी डायग्राममध्ये तिथला छोटावाला पार्ट आपण घेतला. नंतर आर्क कोणता होता आहे क्यू एक्स, तसंच काय होतं तर क्यू आणि एक्स सुद्धा होत आहे. नंतर आर्क एक्स पी, आर्क एक्स पी होत आहे. नंतर एक्स पी आर होत आहे, एक्स पी अँड आर, ठीक आहे मायनरचे हे झालेलं आहे. नंतर पी आणि आर होते, ओके पी आणि आर होते. नंतर पी आर वाय होते, पी आर आणि वाय. नेक्स्ट आहे आपला पी आर वाय, पी आर आणि वाय. नंतर आहे आपला आर आणि वाय होत आहे, ठीक आहे. हे झाले आपले काय तर मायनरचे झाले. आता मेजरचे बघूया. क्यू आर पी, फर्स्ट आहे आपला क्यू आर आणि पी झालेला आहे पहिला मेजरचा. नंतर क्यू वाय एक्स दिलेला आहे, क्यू वाय आणि एक्स झालेला आहे, ठीक आहे. नंतर एक्स वाय पी झालेला आहे, एक्स वाय आणि हा झाला पी मेजर आर्क. नंतर पी वाय आर झालेला आहे, पी वाय आणि आर. नंतर पी क्यू वाय झालेला आहे, पी क्यू आणि वाय झालेला आहे. नंतर आर क्यू वाय झाला आपला, आर क्यू आणि हा झाला आपला वाय. नंतर सेमी सर्कलमध्ये दोनच बनतील आपले, क्यू पी आर बनलेला आहे, क्यू पी आणि आर, ओके सेंटरवाला. आणि दुसरा बनला आहे क्यू आर वाय, दुसरा क्यू आर आणि वाय बनलेला आहे, ठीक आहे. असे 2 अँगल बनतात आपले. थर्ड बघूया काय म्हटलं आहे. इन अ सर्कल द सेंटर इज ओ अँड द मेजर ऑफ द मायनर आर्क किती दिलेलं आपल्याला 110 डिग्री. अँड व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू. तर काय आपल्याला फाइंड आउट करायचं पी वाय क्यू काय येणार आहे. सिम्पली मेजर ऑफ द मायनर आर्क किती आहे तर 110 डिग्री दिलेलं आहे. आणि मेजर ऑफ दी काय मेजर आर्क किती आहे तर फॉर्म्युला आपला 360 मायनस मेजर ऑफ दी करस्पॉन्डिंग मायनर आर्क किती होणार आहे मेजर ऑफ पी वाय क्यू 360 डिग्री मायनस 110 डिग्री. सॉल्व केलं किती येते 215 डिग्री.